गुड मॉर्निंग अमेरिका. आता मी आले नायगरा फॉल्सकडे, म्हणजे जो टेरापिन पॉईंट आहे तिथे आले आहे. आणि तिथून आपल्याला हॉर्सशू जो पॉईंट आहे, जो आपल्याला व्ह्यू दिसतो, तो आपण बघणार आहोत. चला तर मग. आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी सेम ह्याच टाईमला जुलैमध्ये मी इथे आली होती आणि मला वाटलंच नव्हतं की मी परत माझं नायगराला येणं होईल. खूपच छान वाटतं, खूप मस्त वाटतं एकदम. आणि आज ह्या मिस पण आपल्याला एवढ्या दिसतात, सकाळी सकाळी केवढ्या दिसतात वरपर्यंत एकदम. म्हणजे रात्रीच्या व्ह्यूला सुद्धा बघितलं, थंडीत कुडकुडत होती तरी सुद्धा तो व्ह्यू बघितला. आता पुन्हा सकाळी आले बघायला, पण काय दिसतंय हा, बापरे. नायगरा स्टेट पार्कची आपल्याला ही ट्रेन दिसते, जी आपण शटल बस कशी असते तशी आहे ही. आता आपण हे टेरापिन पॉईंटच्या वरच्या लेवलला आहोत, म्हणजे वरच्या लेवलवरून आपल्याला व्ह्यू जास्त छान दिसतो. आपण खाली पण जाणार, पण खालून जो वरून दिसतोय, जो आपल्याला पूर्ण शेप दिसतो इथून तो हॉर्स शूचा, तो इथून आपल्याला छानपैकी एकदम दिसतो. म्हणजे ही नदी आणि हा मेन पॉईंट आहे, इथून जो फॉल चालू होतो तो दिसतोय आपल्याला इथे हा पॉईंट. आणि समोर ॲज युजल आपल्याला दिसते कॅनडाची साईड आहे ही समोरची. ते टॉवर रेस्टॉरंट दिसतं इथून आपल्याला. रात्री त्याची लाईट लागल्यावर सुद्धा तो खूपच सुंदर दिसतो एकदम. चला आता आपण तिथे जे आपल्याला जिने दिसत आहेत, स्टेअरकेस आहे, तिथून आपण असं खाली हळूहळू करत आपण एकदम खाली जाऊया आता. आणि आज मी नायगराला कोणाला घेऊन आली आहे माझ्याबरोबर बघा. हा बीचला हा म्हणजे मनी माऊ मिल्कशेक, त्याची सुद्धा नायगरा ट्रिप चालू आहे. आणि तो सुद्धा मेन म्हणजे सेकंड टाइम येतोय नायगराला ना, एकटी मीच नाही, हा सुद्धा सेकंड टाइम ट्रिप आहे ह्याची. म्हणजे आपण ह्याला सुद्धा आपण ट्रॅव्हलिंग किटी म्हणू शकतोय. आपण आपल्या ट्रॅव्हलिंग किटी बरोबर नायगरा ट्रिप करतोय. हा काय चला चला चला. आता मी जिथे उभी आहे माझ्या मागे, म्हणजे मी तुम्हाला झूम करून पण दाखवते, आपल्याला हा ब्रिज दिसतोय, रेनबो ब्रिज आहे. ते कॅनडाची बॉर्डर्स आपल्याला क्रॉस करायचे, म्हणजे अमेरिका आणि कॅनडा, त्याच्यामध्ये एक झेंडा, म्हणजे दोघांचे झेंडे आणि मध्ये एक पोल आहे. पुढे गेले की कॅनडाची बॉर्डर लागते तिथे आपल्याला, तिथून आपण क्रॉस करू शकतो जर कॅनडाला जायचं असेल, विजा असेल तर.
म्हणजे कॅमेऱ्यात मला दिसेल की नाही माहिती नाही, पण त्यांचे दोन्ही देशांचे झेंडा आहे आणि मध्ये एक असा एक पोल आहे की इथे अमेरिका आणि इथे कॅनडा असं ते दाखवलंय त्याच्यावर. आणि ह्या इथून आपल्याला 3 फॉल्स दिसतात. त्यापैकी तो अमेरिकन तिथे आहे, त्या साईडला तो जो दिसतोय तो अमेरिकन फॉल आहे. त्याच्या बाजूला ब्रायडल वेल म्हणून आहे आणि हा इथे दिसतोय आपल्याला हा हॉर्स शू आहे. इथे मी खाली दाखवते, हा पूर्ण रेनबो दिसतोय, पूर्ण अख्खा रेनबो दिसतोय खाली. बापरे, पूर्ण आलाय अख्खा कप आहे, फुल रेनबो आहे. आणि आपल्याला दिसते समोर ही रेड कलरमध्ये जे पंचो घातले ती कॅनडाची. तिथे जी बोट आहे ती मेड ऑफ द मिस्ट ती कॅनडाची आहे. अमेरिकनवाल्यांचे ब्ल्यू पंचोज आहेत आणि ह्यांचे रेड आहेत कॅनडावाल्यांचे. तो मग ती क्रूज पण बघा, म्हणजे जी बोट आहे ती थांबली आहे आणि ते जे शिंतोडे उडतात आपल्याला इथून लाईट वाटतं, पण तो जो एक्सपिरियन्स घेतो तेव्हा आपल्याला कळतं की त्याचा काय फोर्स आहे तो पाण्याचा जो वरून खाली येतोय तो. आणि हा मेन पॉईंट आहे, इथून स्टार्ट होतोय हा नायगरा फॉल जो पडतोय. म्हणजे ही नायगरा रिव्हर तिचा फॉल इथून चालू होता ह्या पॉईंटला. आणि ती बरोबर बोट आणि एका वेळेस एकच बोट असते, म्हणजे एकतर कॅनडा किंवा एकतर अमेरिकनची. एका वेळेस एकच त्या वेव्हजमध्ये तिथे जाऊन ती थांबते. आणि रेनबो तर आज काय दिसलाय मला, बापरे सुपर. आणि ती बोट सुद्धा वळली आता परत रिटर्न परतीच्या प्रवासाला. आणि कॅनडावाल्यांची मला माहिती नाही, पण अमेरिकेवाल्यांची जी आहे त्याच्यात 212 लोकांची कॅपॅसिटी आहे. दोन्ही व्ह्यू सुपर्ब अफलातून दिसतात. नाईट व्ह्यू म्हणू नका किंवा सकाळचा हा मॉर्निंग. आणि आजचा डे तर इतका सनी डे, मस्त दिवस मिळाला आहे ना. अमेरिकनची बोट आली आहे आणि ती 1846 म्हणजे 175 इयर्स झाले त्याला आता चालू होऊन ही बोट. म्हणजे अजून थोड्या वर्षात 200 वर्ष क्रॉस करेल ही. बघितलं ना, एका वेळेस एकच बोट आली, एकतर अमेरिका किंवा एकतर कॅनडा, कारण त्याचा फोर्सच एवढा आहे. नायगराची आजची ही ट्रिप मी इथे संपवते. खूप एन्जॉय केलं आणि ह्या आधीचे व्हिडिओ म्हणजे जे माझे 2 वर्षाच्या आधीचे सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. हा व्लॉग सुद्धा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.